मावशी नमस्कार. कोणतं गाव तुमचं? खांड्याची वाडी. खांडीची वाडी हा, म्हणजे निमगिरी. निमगिरी मधलं खांड्याची वाडी गाव. तर आता तुम्ही पंचायत समितीला आलेले आहेत, मोकळे हांडे तुमच्या समोर आहेत. नक्की काय आहे? हांडे घेऊन तुम्ही इथं आले, नक्की काय विषय? आम्हाला पाण्याची सुविधा नाही. केव्हापासून पाणी नाही? एप्रिल महिन्यापासून म्हणजे पाणीच नाहीये गावात? पाणीच नाही. आम्हाला एक बोर आहे तर तिच्यावरती पण पहाटे 3 वाजल्यापासून जायला लागत आहे आणि सकाळचं 9 वाजेपर्यंत नंबरच येत नाही आमचं. बोरला पाणी आहे? हा, पाणी आहे पण पाणी जाते. हा, पाणी आहे पण साचल्याशिवाय त्या बोरीला पाणी येत नाही. ती पण दुसऱ्यांची बोर. तुम्ही इथे आलात, इथं कुणाला भेटला का तुम्ही पंचायत समितीला? हो, भेटलं ना. कुणाला भेटला? त्या पंचायत समितीच्या त्या ताई सभापती. हा, काय काय म्हटलं त्या? त्या म्हटल्या का शरद दादाचा उद्या टँकर पाण्याचा सुरू करतो आणि तुमचा पण शासनाचा एक करतो. म्हणजे पंचायत समितीचे पण टँकर उद्यापासून येणार आहेत हो आणि आमदार शरद दादा यांचे पण टँकर येणार आहेत, हो असं आहे. मग तुमचा पाण्याचा प्रश्न सुटलाय आता? हो. पण मग तुम्हाला किती दिवस झालं पाणी नव्हतं म्हटल्या? जानेवारी महिन्यापासून आमची पाण्याची टंचाई आहे. आमचा सरपंच स्वतः डोळ्याने बघतो आमच्याकडं. काही या महिला पाण्यासाठी केव्हापासून थांबलेल्या असतात तरी सरपंच आमचा काहीच हे करत नव्हता. कोण आहे सरपंच? नाव काय त्यांचं? सरपंच रडे साहेब. विठ्ठल रडे. बर. मग आता टँकर जे येत आहेत, आता मगाशी तुम्ही आतमध्ये होते सभापतींच्या केबिन मध्ये, तिथं सांगितलं की तुम्हाला 3 टँकर मंजूर आहेत तुमच्या ग्रामपंचायतला. परंतु तिथं ते यादी वाचून जी दाखवली त्या यादीमध्ये 2-2, 3-3 दिवसांनी टँकर आलेले आहेत. त्याच्यावरती तुम्ही आलेले आहेत का नक्की? ते नाही नाही, ते सगळं खोट आहे. फक्त आम्हाला महिन्यातून 3च टँकर आलेले आहेत गावाला आमच्या. हा जो प्रश्न आहे पाण्याचा दरवर्षी उद्भवतो उन्हाळ्यामध्ये की दरवर्षी? गेल्या वर्षी कशी सुविधा झाली होती तुमची? गेल्या वर्षी टँकरच्या पाण्याची सुविधा झाली होती. गेल्या वर्षी इलेक्शन होतं, मग प्रत्येक जण टँकर पाठवत होता आम्हाला. गेल्या वर्षी काय इलेक्शन होतं का? देवरामचं येत होतं, गोलपशेठचं येत होतं, पंचायत समितीचं येत होतं, एवढे टँकर येत होतं. मग आम्हाला गरज नाही म्हणजे बस. निवडणुका होत्या त्याच्यामुळे टँकर येत होते. येते. आता निवडणुका संपल्या हा, मग टँकर संपले आणि टँकर पण संपले. हा. पुढारी आता गेले, झोपले. पुढारी फक्त निवडणुकीच्याच वेळी जागे होतात. मग जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य ज्यांना तुम्ही आता संधी दिली, त्यांनी तुम्ही त्यांच्यापर्यंत गेले का? पोहोचले का? तुमच्या वेदना त्यांना सांगितल्या का? सांगितलं नाही, आताचे जे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, यांना तुम्ही सांगितलं का की तुमच्या खांडीची वाडी किंवा निमगिरी गावात पाणी नाहीये म्हणून? सगळ्यांनाच माहिती आम्हाला पाणी जेव्हा नाही. येते तेव्हा आम्ही सांगतो पाणी नाही. आता सुशिक्षित सदस्य आहेत ते पेपर वाचत असते ना, महिलांनी सांगण्याची आवश्यकता आहे. रोजच्या रोज ते फक्त त्यांना फायदा असेल ना तो. मग ते जाता येता बघतात ना महिला कुठं पाणी नाही. जवळजवळ 18,000पेक्षा जास्त लोक पाण्यापासून वंचित आहेत ग्रामीण भागातले. अहो साहेब, त्यांना माहित नाही होय. आतापर्यंत ज्या ज्या वेळेस हे पुढारी कार्यकर्ते सगळे नेते मंडळी येतात त्या वेळेस फक्त आमचा एकच मुद्दा असतो कायमस्वरूपी की आमच्या गावाला पाणी नाही, तुम्ही असे शाश्वत पाण्याची काहीतरी सोय करून द्या. हे टँकरला आम्ही दरवर्षी इथं हांडे घेऊन यायचो तेव्हा तो टँकर चालू होणार आम्हाला, म्हणजे परत पुन्हा 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 तेच आहे. एवढे वर्ष तुम्ही आम्ही प्रत्येक कार्यकर्ते असतील, अधिकारी असतील, सगळ्यांना तीच मागणी असते आमची की कायमस्वरूपी आमचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो कुठंतरी चांगल्या मार्गाने तुम्ही कोट्यवधी रुपयाची इलेक्शनला वाटप करता, त्याच्यापेक्षा जर आमच्या गावाला असं 10-20 लाखाची एखादी विहीर दिली चांगली खोदून, पाण्याचे स्रोत आहेत आमच्या गावाला भरपूर, पण तुम्ही ते प्रशासन नाही करीत नाही आणि हे पुढारी जे आहेत हे पुढारी पण करीत नाहीत. फक्त तेवढ्यापुरते आले का तुम्हाला पुढच्या वर्षी नक्की पाणी देणार बस एवढं आश्वासन, नंतर परत कोणाकडे फिरत नाही. आज आमच्यावर ह्या महिला भगिनी आल्यात आमच्या हंडा घेऊन. याचं कारण एकच की बाबा आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी न्याय मागायसाठी आलो होतो. आणि आत्ताच आपल्या ज्या कमलताई शेळकंदे सभापती झाल्यात त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की उद्यापासून आमचा जे ग्रामपंचायत जे टँकर आहे शासनाचा तो एक टँकर खांडीच्या वाडीला आणि शरददादांच्या माध्यमातून त्यांचा एक टँकर खांडीच्या वाडीला, असे 2 टँकर दररोज येतील तुम्हाला, असं आश्वासन आम्हाला दिलेले आता. आणि इथून पुढे आमचं सगळ्यांना एक म्हणजे निवेदन आहे की बाबा आम्हाला कायमस्वरूपी पाण्याचा आमचा स्रोत तयार होईल असं काहीतरी करा. आम्ही तुम्हाला जागा देतो विहिरीसाठी, जिथं पाण्याचे स्रोत आहे टाक्यांसाठी जागा देतो, परंतु आमचं कायमस्वरूपी हा पाण्याचा प्रश्न सोडवा. कारण आतापर्यंत आम्ही या पाण्यासाठी अक्षरशः या महिला भगिनी तुम्हाला माहित नाही, रात्रभर ती एकच बोट चालली आणि ती कमीत कमी 1.5 किलोमीटर आहे खांडीवाडी पासून. रस्त्याने रात्रीचं हे वाघाची भीती आहे, सगळ्याची भीती असताना सुद्धा रात्रभर महिला त्या बोरवरती जाऊन बसतात नंबर लावून.
कारण का तर फक्त 4 ते 5 हांडे एकदा पाणी साचल्यावर भरतं त्या बोर मध्ये, परत 15 ते 20 मिनिटं त्या बोर साठी थांबावं लागतं त्या महिलेला. दुसरे परत ती बोर चालू करायची, परत 4 ते 5 हांडे भरतात. ती पण दुसऱ्याची प्रायव्हेट बोर आहे शेतकऱ्याची. पण त्या बिचाऱ्यांनी आतापर्यंत राघू सापळे म्हणून त्यांची बोर आहे ती, त्यांनी स्वतःच्या पिकाची नुकसान करून आमच्या ज्या वस्तीसाठी त्यांनी ते पाण्याचं दान दिलेलं आहे. म्हणजे ती बोर पाण्याला कोणालाही बंदी करीत नाही ते, म्हणून कसं तरी आमचं त्यांचं जगणं चाललंय. या महिलांना बाहेर कामावर जायला लागत, इकडे तिकडे फक्त खास पाण्यासाठी त्यांच्या अख्ख्या कामाची नुकसान आहे. सगळे नुकसान होऊन फक्त पाण्यासाठी त्यांना घरी बसावं लागतं. मग ग्रामपंचायतीची बोर किंवा विहिरीची उपाययोजना तिथं नाहीये का खांडीच्या वाडीमध्ये? पहिल्या ग्रामपंचायतचे हापशे होते पहिले जुने, ते एकाही हापशाला आता पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे ते एकाही हापशाला पाणी लागलं नाही, आमच्या राहिलं नाही शिल्लक. आता तेवढे एकच बोर चालू आहे फक्त, बाकी स्रोत दुसरीकडे आमच्याकडे काहीच नाही. आमची पण इच्छा आहे बाबा का कुठंतरी ग्रामपंचायतला आमचा निधी पडून 17 लाख रुपये प्यासाचा, त्याच्यातून ऍडजस्टमेंट करून काय पण एखादी 10-12 लाखाची विहीर काढली तर आमचं शाश्वत पाणी तयार होईल ना. महिलांना तुम्ही आता बनकर फाट्यावर जाता का नाही रोजगारासाठी? पैकी आपल्याकडे सांगतात 2 येतात, 2 पाण्यामुळे तुम्हाला आता बनकर फाट्यावर सुद्धा जायला मिळत नाही, जाता येत नाही पाण्यामुळं. म्हणजे एकमेव समस्या पाणी आहे, आणि पाणी नसल्यामुळं महिलांना जे बनकर फाट्यावर रोजीरोटी करतात दुसऱ्याच्या बांधावर जायला लागायचं, ते सुद्धा आता ह्या पाण्याच्या मुळे जाता येत नाही. अशी अतिशय भीषण अशी अवस्था ह्या आदिवासी भागामध्ये निमगिरी ग्रामपंचायत आणि खांडीची वाडीमध्ये आहे.